केसराचे दिवे येथे होते ऑप्शन आणि रांगोळी गुंफी ते भविष्याची गुंफणी. रोजची सकाळ अशी कधी लागू न दृष्ट भेटायला येतो आमचा महाराष्ट्र, आमचा महाराष्ट्र, आमचा महाराष्ट्र. चला तर मित्रांनो सुरू करूया महाराष्ट्रातील सण सोहळे. वर्ग 9चे विद्यार्थी तुमच्या समोर घेऊन येत आहे महाराष्ट्रातील विविध सण. तर सर्वात पहिला सण तुमच्या समोर येत आहे गुढीपाडवा. जगात 1 जानेवारी हा नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो, पण भारतामध्ये जवळपास 20 वेळेस नवीन वर्ष साजरा होतो. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा सण, दारी उभारलेली गुढी, हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखला जाते. पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाचा कार्यक्रमाचा सुद्धा तर चला पाहूया गुढी पाडवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं दिन सोडा मनातली आढी. गुढीपाडवा झाल्यानंतर येणारा दुसरा 17वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरा करतात. त्रेता युगातील रावणाचा अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वीच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला. चला तर पाहूया राम नवमी. प्रभू रामचंद्राचे आगमन झाले आणि राम भक्त हनुमान नाही आले असं होऊच शकत नाही. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे. त्यानुसार कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी येथे झाला असे मानले जाते. वानर गणाचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे. हनुमान हा श्रीरामाचा भक्त असल्याची कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. भारतात रामकथा प्रसिद्ध असून हनुमानाची भक्ती ही सुद्धा प्रसिद्ध पावलेली आहे. तर चला पाहूया हनुमान जयंती.
सावित्री या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यामध्ये विवाहित महिलांनी साजरा करणारा हा उत्सव वट पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला दिवसांनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. तिलाच आषाढी वारी असे म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथील संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते. या दिवशी देवाला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केल्या जातात. चला तर पाहूया आषाढी एकादशी. गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिन मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. महर्षी व्यास हे भारतीय ज्ञान परंपरेत आदरणीय मानले जातात, कारण त्यांनी महाभारत ग्रंथाची रचना केली. गुरु व्यासांनी स्पर्श केलेला नाही असा कोणताही विषय नसल्याने त्यांना भारतीय परंपरेत गुरुस्थानी मानल्या जातात. चला तर पाहूया गुरु पौर्णिमा. दूर करी दुःखाची सावरी, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काढली. भक्त तुझा गुरुदेवा उरता
रक्षाबंधन हा हिंदूचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे. राखी म्हणजेच एक पवित्र आणि आकर्षक दोर बांधते. ही राखी त्यांच्या भावाकडून त्याचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपल्या भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. निस्वार्थी प्रेमाची व्याख्या म्हणजेच भावा बहिणीचं नातं होय. कुठल्याही कर्तबगार, धाडसी, शूरवीराने याचक, दुर्बळ, वृद्ध, आजारी, असहाय्य, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. चला तर पाहूया रक्षाबंधन. इसे समझो ना, इसे समझो ना, इसे समझो ना, भैया मेरी राखी का मतलब है प्यार, भैया मेरी राखी का मतलब है प्यार, भैया इसे समझो ना, रेशम का तार, भैया मेरी राखी का मतलब है प्यार, भैया प्यार, भैया प्यार, भैया. मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक सण. ते श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली 5 वर्ष करायची असते. त्यासाठी अशाच इतर नवविवाहितांनी बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. पूजा करून त्यात मंगळागौर म्हणजेच पार्वतीची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडीही ठेवतात. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळामध्ये परंपरागत चालणारी गाणीही गायली जाते. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणेही म्हणतात. मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामूहिक जीवनाचा देणारा आहे. चला तर पाहूया मंगळागौर. जन्माष्टमी, ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण श्रावण महिन्यात कृष्ण जन्माष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशात श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. श्री विष्णूचा 18वा अवतार समजला जाणाऱ्या या दिवशी उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाल कला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला तेरी मटकी समाल मधुबाला
चला तर पाहूया गोकुळ अष्टमी. देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर. मेरे नीचे का गोटा, पर सोने का मोर, सोने का मोर. मेरे नीचे का गोटा. गणेश चतुर्थीला घरोघरी बाप्पाचे आगमन होते. कोणी 1.5 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 9 दिवस, तर कोणी 11 दिवस गणपती बाप्पाची घरात प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे सेवा करतात व शेवटच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन्ही पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव महाराष्ट्रात विशेषतः कोकणात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. चला तर पाहूया गणपती उत्सव. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया. मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी मोरया. शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होतो. हा सण 9 रात्री साजरा केला जातो. नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहे. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन, वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचं सांगितलं. भक्तगण दुर्गा देवीची उपासना करतात. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून चिन्हांकित करतात. चला तर पाहूया नवरात्र. वसंत पंचमी हा शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्री पंचमी किंवा ज्ञान पंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे. भारतात साधारण मकर संक्रांती नंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे.
चला तर पाहूया वसंत पंचमी. फोटो काढणं चालू कर. नाही चालू ठेव. धरती अंबर झूम रही है, चहुदिशी खुशियाँ छाई. धरती अंबर झूम रही है, चहुदिशी खुशियाँ छाई. ऋतु वसंत की दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे. भारतीय धर्मामध्ये साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय असे प्रतीक म्हणून या सणाला ओळखला जातो. हा उत्सव साधारणपणे 5 ते 6 दिवस चालतो. विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्वांशी दिवाळी जोडली आहे. राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. चला तर पाहूया दिवाळी. जश्न दिवाळी मनाओ. हो जब से राम जी पधारे वनवास से, खुशियाँ लाए वो भर के अपने आंगने. रूठे रिश्तों को फिर से मनाने, पधारे अपनों को अपनों से मिलाने. सबके दिलों का सबसे प्यारा आया खुशियों वाला त्योहार. बधाई हो दिवाली की बधाई हो, बधाई हो दिवाली की बधाई. महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचं मनन करून साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले अशी एक व्याख्यायिका प्रचलित आहे. चला तर पाहूया महाशिवरात्री. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत में सार लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय लोकनाथ शंभो शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, सूर्यदेव हे महेश्वरा. होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्वाचा हिंदू सण आहे. हा सण राधाकृष्ण या देवताचे शाश्वत आणि देवी प्रेम साजरे करते. विष्णूचा अवतार नरसिंहाच्या रूपात हिरण्यकश्यपाचा वध याच दिवशी झाला. चला तर पाहूया होळी. मस्तीची पिचकारी सोडीला गुलाल दे.
जागेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण वारी चल नाचूया त्या होळीचा सण वारी चल नाचूया महाराष्ट्रातील विविध सणांचा देखावा सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी तुमच्यासमोर केला. महाराष्ट्र जो साधू संतांचा देश म्हणून ओळखला जातो, त्याचबरोबर तो शूरवीरांचा देश म्हणून सुद्धा ओळखला जातो. याच महाराष्ट्रात शिवबा जन्मले. महाराष्ट्र जिजाऊचा महाराष्ट्र, सावित्रीचा महाराष्ट्र, ज्योतिबाचा महाराष्ट्र, लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र. एकेकाचा सिंगल लगेच त्याचा सिंगल फोटो घे, त्याचा सिंगल फोटो घे, महाराष्ट्र. तिथे जाऊन घे समोर. सह्याद्री फिरायला दम लागत नाही तर वाघाचं काळीज लागतं. स्वराज्याचं तोरण बांधणारा हा महाराष्ट्र, सागर तट हा विशाल शोभतो अंतकाळ, सागर तट हा विशाल शोभतो अंतकाळ, सह्याद्रीगिरी मुकुट तुझा, दुर्ग दुर्ग बिकट तुझा, लाभले भाग्य आम्हास या सह्याद्रीच्या कुशीत जन्माला येऊ. नमन तुला महाराष्ट्र देशा, प्रणाम तुला महाराष्ट्र देशा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच घरी ऐकतो मराठी. धन्य